नमस्कार, मी आरती गायकवाड. AB मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी सध्या पंढरपूर DVP स्क्वेअरपाशी आहे. तर 30 मे 2025 रोजी म्हणजेच आज धर्मरक्षक अहिल्यादेवी होळकर हा ऐतिहासिक फिल्म प्रदर्शित झालेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. तर या पिक्चरबद्दल प्रेक्षकांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आपण जाणून घेऊयात. तर प्रेक्षकांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात. सर, तुम्हाला कसा वाटला पिक्चर? एक नंबर, छान वाटलं पिक्चर. ऐतिहासिक फिल्म बघावा याबद्दल तुम्ही युवा पिढींना काय सांगता? आता युवा पिढीने सगळ्यांनी पिक्चर बघितला पाहिजे आणि मराठीने एकजुटीने कसं राहावं ह्याच्याबद्दल जरा थोडं बरं वाटतं. थँक्यू, धन्यवाद सर. सर, तुम्हाला कसा वाटला पिक्चर आणि तुम्ही काय सांगता प्रेक्षकांना? पिक्चर एक नंबर वाटला आम्हाला. आम्ही सध्या महेशने आलो होतो पिक्चर बघायला. खूप छान पिक्चर आहे. मला वाटतं की अहिल्यादेवींचा इतिहास या पिक्चरमधून खरंच लोकांना समजेल. सगळ्यांनी पिक्चर बघायला पाहिजे. मला वाटतं सर्व फॅमिली बघून पिक्चर बघायला पाहिजे. आता आम्ही परवा दिवशी माझी पूर्ण फॅमिली बघायला येणार आहे आणि आम्हाला पिक्चर आवडला एक नंबर. थँक्यू, धन्यवाद सर. तुम्ही सर कुठून आले आहात पिक्चर बघायला? पंढरपूरमध्येच आहे आम्ही. आपल्या भागातले काही कलाकार या पिक्चरमध्ये काय भूमिका बजावत आहेत. तर आपल्या भागातल्या कलाकारांना आपण एक प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि अहिल्यादेवी पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या चरित्रावरती हा मूवी आहे आणि आपल्या भागातले कलाकार आहेत त्या कलाकारांना आपण एक सपोर्ट म्हणून हा मूवी अवश्य बघितलं पाहिजे. तर आपल्यासोबत छोटे चिमुकले प्रेक्षक पण आहेत, तर त्यांना विचारूयात. कोणता पिक्चर बघितला बाळा? अहिल्यादेवी होळकर. हां, मॅडम तुम्ही कोणता बघितला? अहिल्यादेवी होळकर हा पिक्चर पाहिला. सर्वांनी हा पिक्चर पाहावा. एक ऐतिहासिक गोष्ट पाहिजे असेल महाराष्ट्रातल्या कर्तृत्व स्त्रीची तर हा आवर्जून सर्वांनी पिक्चर पाहावा अशी माझी विनंती. खूप छान पिक्चर आहे. सर्वांनी आवर्जून येऊन पाहण्यासारखा पिक्चर आहे. थँक्यू, धन्यवाद मॅडम. तुम्ही कुठून आलात मॅडम पिक्चर बघायला? मी पंढरपूरमधूनच आले. आंब्यावरून आले. प्रॉपर आंब्याचे मी. अच्छा. पिक्चर बघण्यासाठी अहिल्यादेवी होळकर खास आले. अहिल्यादेवी होळकरांचं शेवटचं एकच वाक्य आणि पूर्ण महाराष्ट्राला एक संदेश आहे की एक मराठा, पूर्ण सगळ्यांनी जर मराठ्यांनी एकत्र राहिलं तर महाराष्ट्र हे राज्य कायम टिकून राहील आणि एक संघ राहील. हा आदर्श त्यांच्याकडून सगळ्यांनी घ्यावा. वा, थँक्यू सो मच मॅडम. तुम्ही सांगा थोडं पिक्चरबद्दल काय वाटलं तुम्हाला? मी अहिल्याबाई होळकर पिक्चर पाहिला. मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रियांनी आज संसारावर जसं राज्य केलं तसंच आपण जे राज्य करून जो स्वतःला जर सगळ्याच महिलांना एकजुटीने जर आपण खरंच सर्व गोष्टींना जर सामोरे जाऊन एकत्र आणण्याचा प्रयत्न केला तर खरंच हा अहिल्याबाई पिक्चर बघण्यासारखा आहे आणि सर्व महिलांनी अवश्य पाहावा. एकजूट कशी असते ह्या पिक्चरमधून कळेल आपल्याला. व्हाईट कलरची साडी घालण्याचं तुम्हाला कारण काय, म्हणजे प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली? मला हे व्हाईट साडी घालायचे एक त्याच्या मागचं कारण सांगते की मला अहिल्याबाई होळकरकडून एक व्हाईट साडीतून एक खूप मोठं एक प्रोत्साहन म्हणतात हे व्हाईट साडीमधून मला मिळालं. म्हणून मी हे व्हाईट साडी घातली होती अहिल्याबाई होळकर पिक्चर पाहण्यासाठी. मला असं वाटतं की ऑल महाराष्ट्रातील आपल्या सर्व महिलांनी हा पिक्चर पाहावा आणि ह्या पिक्चरमधून आपल्याला एक खूप मोठी आज जगाबरोबर लढण्याची ताकद, आज आपण फक्त घरातच लढत होतो पण आज ऑल महाराष्ट्रात आपल्याला लढता येईल आणि हा पिक्चर अवश्य सर्व महिलांनी पाहावा. एवढंच मी ह्या पिक्चर बघून मी सांगेन आणि ह्याच्यातून मीही स्वतः काहीतरी शिकले आहे आणि शिकणार आणि जगाला शिकवणार. आणि तुम्ही दोघींनी व्हाईट साडी घातली तर व्हाईट साडी घालण्याचं कारण काय आहे? असं मला असं वाटतं की अहिल्याबाई होळकर यांनी जसं प्रतिज्ञा केली होती यापुढचं आयुष्य माझं पूर्णपणे स्वराज्यासाठी रासेल. काही पांढरं प्रतीक म्हणजे पांढरा रंग हा शांततेचं प्रतीक असतं. त्यामुळं आम्ही हा आज अहिल्याबाई होळकर यांना समर्पित म्हणून आम्ही हा पांढरा कलर घातलेला आहे साडीचा. आणि युवा पिढींसाठी तुम्ही काय संदेश काय द्याल हा पिक्चर बघून? युवा पिढींसाठी खास हा संदेश आहे की प्रथमतः सर्व लहान मुलीपासून अगदी वृद्ध स्त्रियांनी अवश्य थिएटरला, नाही येणं जमलं तर मोबाईलवरती, नाही जमलं TV वरती अवश्य पिक्चर बघावा. आणि एक आहे की विज्ञान युग आहे आणि आता मुली पुढं आहेत पण हा इतिहास सांगून जातो की ऐतिहासिक युगामध्ये सुद्धा अतिशय स्त्रियांनी कर्तृत्व गाजवलेलं आहे. अगदी तलवारबाजी, नेमबाजी सगळं करून इतिहासातून दाखवून दिलं की आम्हीही कुठंही पाठीमागं नाही. आज जसं आहे त्याचा आदर्श आत्ता मुलींनी घ्यावा आणि पाठीमागं जे अहिल्याबाई होळकरांनी जे दाखवलं ते कार्य सतत पुढं स्त्रियांनी चालू ठेवावं. अजून काही प्रेक्षक येत आहेत त्यांना आपण विचारूयात. भैया, तुम्हाला कसा वाटला पिक्चर? मस्त वाटला. एक नंबर पिक्चर आहे. सर्वांनी बघा. खतरनाक पिक्चर आहे. ॲक्शन वगैरे मस्त आहे. मस्त वाटला. आवडला पिक्चर. तुम्हाला कसा वाटला? हो, मस्त आहे पिक्चर. मला असं सांगायचं आहे महाराष्ट्राच्या जनतेला की सर्वांनी आवर्जून पिक्चर बघा. आत्तापर्यंत हा पिक्चर पहिल्यांदाच झाला असेल आपल्या मातोश्रीवर.
तर त्यांचं काय काम आहे, त्यांनी आपल्या मंदिरासाठी आपल्या धर्मासाठी काय केलं आहे हे ह्या पिक्चरमध्ये पूर्ण असं दाखवलेलं आहे त्यांनी. तर अवश्य बघा सगळ्यांनी. तर आत्ताच एक दीदी आलेली आहे, तर तिला विचारत पिक्चर कसा वाटला. तर दीदी, बॉलिवूडचे वगैरे सुपरहिट पिक्चर येतात, तर तुला ऐतिहासिक पिक्चरच का बघावासा वाटला? बॉलिवूडचे वगैरे पिक्चर येतात आणि ते खूप छान असतात, पण मराठी मूवी म्हटलं की काळजाला भिडणारा विषय असतो. आणि जसं की आपल्याला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांचे आपण मूवीज पाहतो, त्यांचा इतिहास आपल्याला इतक्या गोडीने आपण तो अभ्यासतो. पण तसंच एक व्यक्तिमत्व, विशेषतः एक स्त्री, आपली अहिल्यादेवी होळकर मातोश्री आहेत, त्यांचं पण इतकं सारे योगदान आहे आपल्यासाठी. तर ते कुठेतरी समाजापुढे येणं महत्त्वाचं होतं आणि ते काम ही मूवी खूप छान प्रकारे करते. विशेषतः मी म्हणजे कौतुकास्पद म्हणजे इतकं अभिनंदन करते सुशांत सोनवले सरांचं आणि पूर्ण त्यांच्या अख्ख्या टीमचं. आणि असेच आम्हाला नवीन नवीन मूवीज त्यांच्याकडून पाहायला मिळतील अशी अपेक्षा करते आणि सर्वांनी हा मूवी नक्की पाहावा अशी त्यांना विनंती करते. धन्यवाद. आज धर्मरक्षक अहिल्यादेवी होळकर यांचा पिक्चर रिलीज झालेला आणि तो पहिला शो होता आणि आपल्या पंढरपुरातील काही कलाकार या पिक्चरमध्ये भूमिका बजावत आहेत आणि अतिशय महत्त्वाच्या भूमिका बजावत आहेत. त्यामुळं आम्ही पहिलाच शो बघायचा, कारण आमचे काही सहकारी मित्र पण आहेत, सुहास सर असतील, राहुल सर असतील, अजून काय सहकारी मित्र आहेत, सुशांत गुरव असेल, तो आमचा विद्यार्थीच आहे. तर असे सर्व काय पिक्चरमध्ये भूमिका बजावत आहेत. त्यांनी काय भूमिका केली आम्हाला एक आतुरता होती की ती मूवी बघायचं आहे. आज एक वर्षभर 6 महिने पिक्चरची शूटिंग चाललेली आहे आणि हा पिक्चर बघण्याचं कारण काय आहे की मोठमोठे बॉलिवूड स्टार आहेत, त्यांची मूवी आल्यानंतर आपण बघतोच, आपलं कोण बघायला बोलवत पण नाही, पण आपण आवर्जून जाऊन पिक्चर बघतो. ही एक धर्मरक्षक अहिल्यादेवी होळकर एक महिला आहे आणि मी पंढरपूर आणि मंगळवेढा असेल, बाबा महाराष्ट्रातील सगळ्या महिला असतील, युवती असतील, मुली असतील, तरुण मुली असतील, तर या मुलींनी आवर्जून हा मूवी बघितला पाहिजे. तर त्याच्यातून काय ते त्यांना शिकायला मिळणार आहे. आणि एक महिला आहे, एका महिलेने काही दिवस राज्य चालवलेले आहे, तर याच्यातून अहिल्यादेवी होळकर यांचा जीवनावरती आधारित भरपूर काही मूवीमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या अवश्य पंढरपूरकरांनी बघावा. आताच आपण प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. सगळ्यांचा चांगला प्रतिसाद आहे. सगळेजण म्हणतात की मूवी छान आहे, असं आहे तसं आहे. तर प्रत्यक्षात तुम्ही येऊन बघितला पाहिजे, तरच तुम्हाला अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास समजेल. आपल्या धर्मरक्षक अहिल्यादेवी होळकर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रिलीज आहे. फक्त अहिल्यादेवींना पिंड घेऊन हातात बघितलं आहे, तर त्या मातोश्री कशा प्रकारे आपल्या ऐतिहासिक कार्य करतात ते आपल्याला मूवी बघितल्यानंतर समजणार आहे. आपण रील्स वगैरे काढायला मुलांना प्रोत्साहन करतो, डान्ससाठी प्रोत्साहन करतो, पण ऐतिहासिक मूवी बघण्यासाठी प्रोत्साहन केलं पाहिजे. स्वतःहून पुढे घेऊन मुलांना आलं पाहिजे आणि हा मूवी बघितला पाहिजे. आणि फक्त पंढरपूरमध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा पिक्चर रिलीज आहे. तर सर्वांनी बघा आणि खूप छान प्रतिसाद द्या. आपलेच कलाकार आहेत, आपल्याच मातीतले कलाकार आहेत. सुशांत सोनवले सर खूप गरीब घराण्यातले डायरेक्टर आहेत. त्यांनी एक मोठं पाऊल उचललं आहे, ऐतिहासिक मूवी केला आहे. आपल्या अश्विनीताई महागडे यांनी धर्मरक्षक अहिल्यादेवी होळकरची महत्त्वाची मुख्य भूमिका केलेली आहे. संपूर्ण टीमने खूप कष्ट केलं आहे, खूप कष्ट करून हा मूवी केलेला आहे. तर आपल्या मराठी माणसाला आपणच मराठी माणसांनी सहकार्य केलं पाहिजे आणि सर्वांनी पिक्चर बघायला गेलं पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रिलीज आहे.